ओ डिमिकी डिमि डिमि डिमिकी डिमि डिमि डिमिकी डिमि डिमि डमरू वाजे निरत करत हे शिव शंकर मृदंग वेणा डप्प वाजे ताल ब्रह्म आदिना सर्व गुण हे गावतात नदीर शंकर तत्त तत्त थैत थैत गिडिगी गिडिगी जंब जम त्रिनेत्रम त्रिगुणदाता शिव शंभो महाका धडिकी धड धड 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 दा एक दोन रचना वाजवतो गुरुजी. मी ज्यांच्याकडे शिकलो श्री पंडित विष्णुपंत लोंढे गुरुजी आणि ते ज्यांच्याकडे शिकले वैकुंठवासी सुभाषजी देशमुख गुरुजी यांच्या काही रचना आहेत आदी तालामधल्या ते वाजवण्याचा प्रयत्न करतो. धान धिकिट धागे दिनता तिट तिट कत्रक धिकिट धात्रक धिकिट धागे दिग नागे दिटता कडक ताका धिट धिट धाग धान धिट धिटता अधिगन तानता धा धिट धिट त्रिकिट धा कतदा धिटता धात्रिकिट धा त्रिकिट धा त्रिकिट धा त्रिकिट धा त्रिकिट धा त्रिकिट धा देन ता का तदा धात्रिकिट धा त्रिकिट धा त्रिकिट धा त्रिकिट धा त्रिकिट धा त्रिकिट धा देन ता का तदा धात्रिकिट धा त्रिकिट धा त्रिकिट धा त्रिकिट धा त्रिकिट धा त्रिकिट धा देन ता का तदा दिन 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 सरस्वती मातेची एक स्तुती आहे. जयति जयति जय मातु सरस्वती चम चम चंद्र मुकुट सो हतपति करवागे विनय करतके मदंग धग धग धाग दिगनधा त्रिकिट धा त्रिकिट धा मदंग धग धग धाग दिगनधा त्रिकिट धा त्रिकिट धा मदंग धग धग धाग दिगनधा त्रिकिट धा त्रिकिट धा जयति जयति जय मातु सरस्वती चम चम चंद्र मुकुट सो करवागे सुर विनय दीना तक दीना गिना तक गिर गिर दा 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 गिर दा गिर गिर दा गिर दा गिर गिर दा गिर दा जगदा
जसे हे पर्ण वगैरे आहेत तसे याच्यामध्ये काही विशेष प्रकारचेही बोल आहेत. त्याच्यामध्ये वीर वीर रसातला बोल आहे. जसं की युद्धभूमीवरती एखादा आपण युद्ध चालू आहे तर त्याच्यामध्ये कसे बोल असतात त्या पद्धतीचे एक बोल आहे बघा. ज्यावेळेस पुढचा व्यक्ती एक गोळी हाणतो, एक 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 गोळी मारत असतो, त्यावेळेस इकडल्या साईडचे दोन दोन गोळ्या मारतात. ते या बोलामध्ये आहे बघा. त्याचं विशेष ताकीट धा ता धा. ताकीट धा ता धा का धा देगन ता धा. आता पुढचे दोन दोन गोळ्या मारतात. ताधा ताधा का ताधा 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 का ताधा 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 का ताधा ताधा दिन दिन जसे पकवाजामध्ये दोन्ही हाताने वाजवायचे बोल असतात तशी एक हाती परण एका हाताने सुद्धा वाजवण्याचे बोल असतात. एक हाती परण वाजवतो. शेवटला आता तुम्हाला कळेल असं एक रेल्वेच्या चाकाचा आवाज काढून दाखवतो आणि थांबतो. ज्यावेळेस आपण प्रत्येक जण मला तर वाटतं रेल्वेमध्ये बसलेलेच असतील सगळेजण. तर रेल्वेच्या चाकाचा आवाज कसा येतो बघा. सुरुवातीला ज्यावेळेस आपण रेल्वे स्टेशनवरती जातो, जुन्या काळातला हा प्रसंग आहे. आता नवीन रेल्वे स्टेशनवरती सूचना वगैरे होता, परंतु जुन्या काळामध्ये एक घंटी लावलेली असायची आणि ती घंटी वाजली की रेल्वे निघायची बघा. आधी ती घंटी वाजते आणि रेल्वेच्या चाकाचा आवाज. थांबा थांबा आता रेल्वेमध्येच बसून जा, थांबा थोड्या वेळ. आणि रेल्वे निघते.
धन्यवाद. भगवंताच्या कृपेने साधू